ओ बाप. ओ बापरे. एकचुअली तुम्हाला किती वर्षाहून त्रास आहे? 17 वर्ष. कारण त्याच्या जन्मापासून आहे ना. हां. ऑटिझम आहे. बापरे बापरे. हे सर्वायकल. हो, कारण ना ती मुलं झोपत नाहीत. ते 24 तास माझंही जागरण. पूर्ण रात्रभर बसून राहावं लागतं. हां हां हां. दिवस त्याच्यामध्ये. तर माझी पण झोप नसते. झोप पण कमी आहे तुमची. तर मी 5 वर्ष मी मांडीवरच घेऊन रात्र बसून काढली आहे. हां 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 हां. आणि नंतर त्याची थेरपी आणि सगळं चालू आहे. तर मी जेवढ्यात तेवढं जायची तर डॉक्टर मला पेन किलर किंवा बेल्ट लावा असं करायचे. काय होतं माहिती आहे का, तुमची झोप होत नाही ना, त्यामुळे बॉडी आपली डिस्टर्ब राहते. टेन्शन, हां, मानसिक तणाव. त्यामुळे मानसिक तणाव असेल ना तर हे ट्रॅपिजियस मसल स्टिफ होतात सगळे. बघा हे टाईट झालेलं आहे आणि सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमुळे बघा इथं तुम्हाला पेन होणार भयंकर. कळलं ना. त्यामुळे मग डायजेशन पण बिघडतं. हां, थोडंसं ॲसिडिटी होणं हे सगळे प्रकार त्याच्यात सुरू होतात. लक्षात आलं. बघा सगळं स्टिफ झालेलं. पूर्ण चक्कर पण वाटते का? हो, असं मध्येच चक्कर वाटते. वर्टिगो मला वाटतं त्या टाईप काहीतरी. किंवा आता मला जर चालायचं असेल ना तर माझा मध्येच बॅलन्स जातो. असं वाटतं काहीतरी पकडून चालावं लागतं. किती वर्ष झाली तरी पण? त्रास तर तो 1 वर्षाचा असतो ना. आता 16 वर्ष आहेच. बापरे. 16 वर्ष. 16 वर्ष आहे आणि त्यात मला आराम नाही. बरोबर. औषधं घेऊन कंटिन्युअसली काम करायचंच आहे. आणि राईट साईड तर वर डोक्यापर्यंत सगळं ठीक है, कळता नहीं जाता। इनको 16 साल से तकलीफ है। हाँ, आणि कंटिन्युअसली आराम Continuously. दिवसाचा पण नाहीये. उसमें आराम बिल्कुल नहीं मिलता है ना। 24 तास झोप पण नाही. म्हणजे त्याच्यात मी बसल्या त्याला मांडीवर घेऊन रात्री थोडा वेळ झोपेन ते असं झोप माझी. बिल्कुल फ्री है ऐसा। बस सेम, हल्का सा, बिल्कुल रिलैक्स। बस लंबा सांस लो, छोड़ो, लूज लूज। बस मोटा श्वास घ्या। हाँ, छोड़ा, रिलैक्स। बस रिलैक्स। बस रिलैक्स। बस बस सरळ झोपा आता। चालता चालता अचानक दोन्ही बाजू जाम होतात माझ्या. बरं रिलॅक्स। तो गुडघ्यापर्यंत अशी. लूज सोडा। हात 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 उचलायचं। सोडा खाली। बस सोडा। ओ बाप. ओके। हां. बस ते का दुखते अचानक? हे ते पॉइंट असतात body चे. अच्छा. बस बस कळलं? कळतच नाही कुठे कुठे काय काय दुखते. हां हे बघा कळलं? हा गुडघ्यात पण प्रॉब्लेम आहे। ओ. सोडा 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 फ्री सोडा। बस तुम्ही खाण्याला खूप हां सांगतो ना आहेच तुम्हाला मसलमध्ये पेन खूप आहे तुमच्या। आणि पहिली गोष्ट ना डाईट करायची। आंबवलेले पदार्थ तर कुठलेच खायचे नाही। समजलं? सोडा सोडा। बस बस ओके रिलॅक्स। बिल्कुल बिल्कुल। बस थोडं खाली सरका। तुमचं विटॅमिन डी B12 कॅल्शियम पण चेक करा। खाली सर. विटॅमिन डी आहे परफेक्ट. कधी चेक केलं होतं? मागच्या महिन्यात जरा मला ते मेनोपॉजचं सुरू झालेलं. अच्छा तर घ्या श्वास सोडा। बस हात असा ठेवायचं। असं धरायचं। गाठी येते तर जरा ना म्हणून मग अशी ठेवायची होती। हात असा ठेवा। हात असा ठेवा। ठीक आहे। घ्या श्वास सोडा। ओके फक्त असं टेकवायचं बस। मुठ अशी बंद करायची नाही। असं हलकं बस असं। घ्या श्वास
सोडा. ओके, बस निघाला. आता ह्या साईडला फिरायचं माझ्याकडे एका कुशीवर. बस, पडणार नाही तुम्ही बिलकुल. रोज बस. सेम त्या बाजूला असं धरायचं, मान त्या बाजूला, हा पाय सरळ. बस हलकं, मान इकडं, बरोबर, करेक्ट. श्वास घ्या, सोडा, नॉर्मल एकदम. रिलॅक्स रिलॅक्स. बस सरळ झोपा. बस रिलॅक्स. बस बस. ओके, आणि एकदम शांत. डीप ब्रीथ करायचं, मोठा श्वास घ्यायचा आतमध्ये आणि सोडायचा. रिलॅक्स, सोडा. व्हेरी गुड. बस, यस. समजलं, सगळे जे स्टिफनेस निघालं तुमचं. मग काय सांगत होतं ना, खूप स्टिफ गाठीसारखं झालंय, ते आता तुम्हाला जाणवलं, एकदम रिलीज झाले. एवढ्या वर्षात, 16 वर्षात जवळजवळ बसून. ओके, आता बसायचं, एका साईडने उठायचं. एक कधी उठताना एका कुशीवर उठायचं. उठा आता आराममध्ये. थोडं 1-2 दिवस केल्यावर दुखतं, घाबरायचं नाही त्याला, की मसलचं पेन असतं नॉर्मल ते. वाटेल. आता तुम्ही बघा तर खरं, श्वास घ्या. बस एकदम. मग अशी केले, सगळं निघालं ते. मला वाटतंय की अकडण्यासारखं काहीतरी ते आता करतो ना. सोडा. त्याला ब्रेस्ट फीड आहे ना, ते मला काढून द्यावं लागायचं ना, त्यामुळे मला खूप त्रास झाला. असं पकडा, फिंगर लॉक करा. मुलाला ओढून असं. माझ्या फिंगरवर फिंगर ठेवा, माझ्या बोटावर. श्वास घ्या, सोडा, बिलकुल रिलॅक्स. बस निघालं सगळं, सगळं निघालं, रिलीज झालं. सोडायचं बिलकुल, काही नाही करायचं, सोडून द्यायचं नॉर्मल. एक तर नॉर्मल सोडा. हां, करेक्ट. बस बस. आपण मस्त झोपतो आता. ते मी करतो, त्याला काय काळजी नका. आणि मला सायटिकाची काही सुरुवात झाली का इथे दुखतंय ते? नाही, आता बघा ना तुम्ही. नाही, आता तुम्हाला रिलीज झालं. तुम्हाला पॉईंट्स कळतात. हां, सोडा. बस बस. आता चालून बघा जरा. हां, आता खूप हलकं वाटते. किती स्टिफनेस होता माहिती आहे तुम्हाला, मसल स्पाझम एवढं होतं भयंकर. कसं वाटतं आता? हात पण वर करून बघा, तुमच्या लक्षात येईल. हो, आता मोकळं आहे. मग एक सांगत होता, ते पण चेक करा. हां, बऱ्यापैकी रिलीज झालं असेल ते. ओके. काय नाव आहे तुमचं? स्नेहा ठोंबरे. खूप त्रास होता तुम्हाला. तुम्हाला अजून एक 4 ते 5 वेळा माझ्याकडे यायचं आहे, लक्षात ठेवा. अच्छा. हां, आणि चालेल. थोडंसं काळजी घ्यायची जरा. म्हणजे कसं, विटॅमिन डी आणि B12 तर तुम्ही, आणि थोडी डाईट. रात्री लेट जेवण करायचं नाही. नाही, सध्या 7च्या आतमध्ये करायचं. ठीक आहे. आता परत नेक्स्ट वीकमध्ये या, आणि अजून तुम्हाला ट्रीटमेंट पुढे चालेल. मी सांगेल तेवढं करा. मग एकदम तुमचा वातही कमी होईल आणि स्ट्रॉंग होईल सगळं मसल्स. लक्षात आलं? आता इथे जी गाठ सारखं आहे ते बघा ना, आता कमी झाली थोडीशी. थोडीशी. ती चरबीची गाठी नॉर्मल, त्याचं उचलून. पण बाकी तुमचं जे फेसिया होता ना, तो अख्खा रिलीज केला मी आता. बघा ना तुम्ही, बदल किती झाला त्याच्यामध्ये. आता ते मगाशी जे तुम्हाला कसं स्टिफनेस वाटतं, दुखणं होतं, ते किती कमी झालं. ते कमी झालं बऱ्यापैकी. हलका आणि मोकळं वाटतं. मोकळं वाटतं एकदम. ओके, खुश आहेत? हो. ठीक आहे, चला या.